पनवेलमध्ये राष्ट्रीय जनगणना 2027 ची सुरुवात, नागरिकांना सहभागाचे आवाहन। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय जनगणना 2026 प्रक्रियेला सुरुवात झाली असून महापौर नितीन पाटील यांनी नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे। शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या जनगणनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। महापौर नितीन पाटील यांनी जनगणना ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून शहराच्या भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले। नागरिकांनी अचूक आणि प्रामाणिक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले। यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून मोबाईल ॲप आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे माहिती संकलित केली जाणार आहे। नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे। पनवेलची लोकसंख्या सुमारे 13 लाख असल्याचा अंदाज असून अचूक आकडेवारीमुळे पाणी, रस्ते, आरोग्य आदी विकास कामांचे नियोजन अधिक प्रभावी होणार आहे। आज राष्ट्रीय जनगणना सुरू झालेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये 1 मे या महाराष्ट्र दिनी याचा शुभमुहूर्त झालेला आहे आणि पनवेल महानगरपालिकेतर्फे आज आम्ही सर्व सदस्यांनी या इथे जे संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने या सर्वांनी आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर जाऊन त्याची नोंद केलेली आहे। अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी ती पद्धत आहे आणि मी संपूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांना विनंती करतो की आपणही या संकेतस्थळावर जाऊन त्याची आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर आपण भरावी आणि ह्या देशाच्या प्रगतीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा टप्प्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी पनवेलवासियांना या निवेदनाद्वारे मी आवाहन करतो। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।